नमस्कार, मी सविता. नाद ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पारंपरिक महाराष्ट्रीयन गुळपोळी. गुळपोळी ही महाराष्ट्रीयन पारंपरिक गोड पदार्थ आहे. विशेषतः मकर संक्रांती आणि हिवाळ्यात तीळ गुळ शरीराला उष्णता देतात, म्हणून तिळाचे लाडू, तिळाची पोळी करून आवर्जून खाल्ली जाते. गुळपोळी करण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे वजनी 300 ग्रॅम तीळ आहेत आणि 300 ग्रॅम शेंगदाणे आहेत. दोन्ही मिळून 600 ग्रॅम आहे, म्हणून मी इथे 2 वाट्या म्हणजे 600 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी खोबरं आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 चमचा खसखस घेतलेली आणि 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. गुळपोळीचं सारण तयार करायच्या आधी इथे आपण गुळपोळीसाठी पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी आता सर्व पोळ्या करणार नाही, म्हणून मी ह्या छोट्या वाटीने हे पीठ घेतलेलं आहे. ही 1 छोटी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 छोटी वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. आणि त्याला हे 1 चमचा तुपाचं मोहन देऊन मी हे पीठ मळून घेणार आहे. या पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकून मी हे कडकडीत तुपाचं मोहन देऊन हे पीठ मी आता मळून घेणार आहे. तुपाचं मोहन टाकलं ना की आपली पोळी आहे ना एकदम खुसखुशीत होते, म्हणून तुपाचं मोहन हे आवर्जून टाका. त्याच्याने आपली पोळी अशी चिवट होत नाही, छान खुसखुशीत होते. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण ते झाकून बाजूला ठेवून देऊ आणि आपल्या सारणाची तयारी करून घेऊया. सारण तयार करण्यासाठी आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये मी आता हे वाटीभर तीळ घेतलेले छान भाजून घेते, लाल रंगापर्यंत असे छान चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे. आपले तीळ छान भाजून झालेले आहेत. आता मी ते काढून घेते आणि शेंगदाणे भाजून घेते. आपण हे घेतलेले शेंगदाणे सुद्धा छान भाजून घेऊया. आपले शेंगदाणेही छान भाजून झालेले आहेत. आता आपण ते काढून खोबरं भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झालेत, आता आपण हे घेतलेलं खोबरं छान भाजून घेऊया. आपलं खोबरंही छान भाजून झालेलं आहे. आता ते काढून मी बेसन भाजून घेते. खोबरंही छान भाजून झालेलं आहे. आता मी हे बेसन घेतलेलं आहे ना, ते इथे मी पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे आणि मी त्याच्यावर हे बेसन भाजून घेते छान. बेसन एकदम छान खमंग भाजायचं आहे आपल्याला. आपण बेसन जेवढं छान खमंग भाजू तेवढी आपली पोळी छान खमंग होणार आहे. आपलं बेसनही छान भाजून झालेलं आहे. आता मी ते काढून घेते. आपण भाजून घेतलेले तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि बेसन सर्व थंड झालेलं आहे. आता मी ते मिक्सरला फिरवून घेते. आपण घेतलेले शेंगदाणे आणि तीळ आपण बारीक करून घेतलेले आणि बेसन आणि खोबरंसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण ते सगळं एकत्र करूया. आणि आपण कोणताही पाक वगैरे करणार नाही आहोत. आपण ह्याच्यामध्ये गूळ मिक्स करून ते सर्व आपण आता मिक्सरला फिरवणार आहोत. आता मी हे सगळं मिक्स करते आणि ह्याच्यामध्येच हा आपण 2 वाट्या घेतलेला गूळ आहे ना, तो मिक्स करते ह्याच्यामध्येच. हे पहा, दोन्ही वाट्या 600 ग्रॅम गूळ आहे. हा सगळा गूळ मी ह्याच्यामध्ये गूळ छान हाताने मी मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ही सुंठ पावडर, वेलची पावडर घेतलेली ती टाकायची आणि ही खसखस आहे ना, ती मी भाजून ठेवलेली आहे, ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आपण आता. आणि आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरवते आणि तुम्हाला दाखवते. गूळ मिक्स करून मी हे छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम पूर्णासारखं सारण तयार झालेलं आहे. कोणताही पाक न करता एकदम छान मऊ असं आपलं सारण तयार झालेलं आहे. एकही गुळाचा खडा नाही, त्यामुळे आपली पोळी फुटणार नाही. कारण गुळाचा एखादा खडा राहिला तर पोळी फुटण्याची शक्यता असते. पण ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये एकदम छान बारीक ह्याचं पूर्णासारखं पीठ तयार झालेलं आहे. आपण तयार केलेल्या सारणातून मला हवं तेवढं मी सारण काढून घेतलेलं आहे आणि हे बाकीचं सारण आहे ना, ते मी आता हे डब्यात भरून ठेवून देणार आहे. ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ह्याला 1-1.5 महिनासुद्धा काही होत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा असं सारण करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा गुळपोळीचा आनंद घेऊ शकता. गुळपोळी लाटण्यासाठी मी इथे तांदळाच्या पिठाचा उपयोग करणार आहे.
आपलं पीठही छान तयार झालेलं आहे. पिठाचा एक मी छान गोळा करून घेतलेला आहे. तो छान असं मळून घ्यायचा. पीठ एकदम असं पातळ नाही आणि कडकसुद्धा नाही आहे, मध्यम आहे. छान मुरलेलं आहे आपलं पीठ, भिजलेलं आहे छान. अशी वाटी करायची आणि त्याच्यामध्ये आपण हे सारण भरून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही असं छान सारण याच्यामध्ये दाबून चांगलं भरून घ्यायचं. आपण जेवढं सारण छान भरू ना तेवढी आपली पोळी एकदम छान होते. असं छान त्यात बसेल तेवढं आपण सारण भरून घेऊया छान एकदम. असं सारण भरून आतल्या बाजूला दाबून असं तिचं तोंड बंद करून घ्यायचं. बघा, पाहू शकता. आता मी तुम्हाला लाटून दाखवते. तिला आधी हाताने थोडं असं हे करून घेऊया. तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाच्या पिठामुळे ना आपली पोळी छान सरसर पुढे सरकते. तुम्हाला हवी तशी अशी थोडी जाड पातळ जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता. पण फार जाड पण नाही ठेवायची. खूप जर तुम्ही जास्त जाड ठेवलीत ना पोळी तर मग ती नरम होते. पीठ छान भिजलंय ना त्यामुळे अगदी कुठेही चिकटत नाही पोळी, कुठेच नाही. एक बाजू शेकून झाली आपली. आता आपण दुसरी बाजू शेकून घेऊया छान. पाहू शकता तुम्ही किती छान पोळी आपली टम्म फुगलेली आहे. पहा. आता तिला आपण तूप लावून घेऊया छान दोन्ही बाजूने. दोन्ही बाजूनी छान तिला खरपूस आपण शेकवून घेऊया. बघा किती मस्त, कुठेही फुटली नाही, काही नाही, एकदम सुंदर पोळी झालेली आहे. आणि बघा कशी टम्म फुगलेली आहे. हे बघा. तयार आहे आपली खुसखुशीत अशी गुळपोळी. पूर्वी गावाकडे शेतकामानंतर पौष्टिक आहार म्हणून त्वरित ताकद देणारी ही गुळपोळी खाल्ली जात असे. संक्रांतीसाठी व हिवाळ्यात खास केली जाणारी ही गुळपोळी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असते. अशी ही गुळपोळी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.